अमश 11 दामत जो फलंदाजी करतोय आणि ब्रदर्स 11 धोत्रे आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतोय। पहिलं षटक पहिला गोलंदाज जितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो। लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीने गोलंदाजी करेल। स्ट्राईकला आसिफ बाप्पा, नॉन स्ट्राईकला जकीन अण्णा। तर जरूर कुठेतरी आपण पाहतोय साईट आपण पुन्हा एकदा सांगूया जरूर विकेट हॅट्रिकला दिनेशजी रसाल साहेब यांच्याकडून 5,000 पारितोषिक असेल आणि प्रत्येक विकेटला 1000 म्हणजे 10 विकेट झाले तर 10,000। पहिला चेंडू पंचांनी सांगितलं दंडात्मक कार्यवाही। 2 हात समांतर झाले। भर रात्री कवायत प्रकार सादर। चेंडू जातो स्क्वेअर। एक्स्ट्रा धाव फोकटची धाव। धावसंख्येला आपण सुरुवात होते ते एक्स्ट्रा धावेनी। हा सामना झाल्यानंतर आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत। तिथे गावदेवी भडवल विपक्ष इथे आपण पाहतो पहिला विकेट डाऊन दिनेशजी रसाल यांच्या एटीएम मध्ये झाला धक्का। 1,000 रुपयाचा ठोक दिले। आणि गावदेवी वडवल तयार राहायचे। यानंतर सेकंड राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत। इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचे। या दरम्यान आम्ही पाहणार आहोत आमचे मित्र बदलापूर समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुले अर्थात मॅडी सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया। या सर व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक चेंडू एक धाव एक विकेट आपण पाहतोय। इथे अरफात 1 डाऊनला गेलेला फलंदाज। इथे कोण घेणार झेल? तू घेणार, मी घेणार, तू घेणार। पहिले अप मध्ये जशी गाडी सुटली होती इथे झेल सुटली। सौदभाई षटकारसाठी 5,000 रोख पारितोषिक जकीन अण्णासाठी आणि प्रत्येक षटकाराला 3,000। इथे आपण पाहतो डायरेक्ट करण्याचा प्रयत्न अरफातनं दिलेलं जीवदान कितपर्यंत फायदेशीर ठरेल ते अमश 11 दामत सांगण्यासाठी इथे आपण पाहतोय सौद कडून प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 5,000चा पारितोषिक असेल। शोएबजी डोंगरे सर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत। सामन्याचा आनंद घेतात आणि खास करून शोएब दादा या सामन्यासाठी या ठिकाणी थांबलेत आणि जकीन अण्णाचा फॅन फॉलोइंग आपण खूप मोठा आहे। बहुतेक जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा मॅच फर्स्ट DPL चे मॅन ऑफ द सिरीज 3 धावा स्कोर कार्ड वरती। इथे फुल लेंथचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये पॅडल करण्याचा प्रयत्न केला। फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान पाहतो पुन्हा एकदा ती स्टाईल चेंडू हाताने अडवायचा असतो पायाने नाही तो पायाने लोटला जातो। दाखवलं क्षेत्ररक्षण खराब। रन फील्डतील 4 इथे आला चौका ठोक डीजे। टॅप केला चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय। पाच चेंडू 9 धावा फलकावरती आहेत ना। जरूर मेडिकल वाले आमचे इथे बसलेले आहेत।
इथे शॉर्ट पिच चेंडूला भिरकावलाय. फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, युजफुल, ब्युटिफुल चौकार या ठिकाणी येतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 13. होऊन दे डीजे. मोबदल्यात पहिलं षटक आपण पाहतोय सुरेखरित्या याच पद्धतीने जर फलंदाजी केली तामत संघाने तर 65-70 धावा होऊ शकतात. चांगली सुरुवात आपण पाहतोय. जरी आसिफ पप्पा माघारी परतला असेल पाहतोय फलंदाज बाद. आजची आपण पाहतो कालची कडा घेतली गेली. विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहतो. फलंदाज बाद होतोय. झटका क्रमांक दुसरा जकीनन्नाच्या स्वरूपात या ठिकाणी दिला जातोय. फलंदाज अदनान खोत. तर ते आहेत प्रत्येक विकेटला 1000 रुपये आहेत. 2 विकेट झाले 2000 तर आपण पाहतोय चार्ज झालेले आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूकडे. गोलंदाज हर्षद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतो. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे टॉस केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलणार फेकणार जितेश आपण पाहतो त्या ठिकाणी होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. अदनान आपला स्ट्राईक ओपन करतो. अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 14. पहिल्या षटकामध्ये सुरेख सुरुवात केली होती. दुसऱ्या षटकात आपण पाहतो धोकादायक सुरुवात झाली ती अमश 11 दामत संघाची. पुढचा चेंडू इथे खूप दूरवरचा चेंडू होता. फेकून दिला चेंडूला कव्हर पॉइंट डिझर मध्ये. चेंडू जातोय. शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी आहे. जरूर आपण पाहतो काय घडलं काय बिघडलं त्या ठिकाणी. जरूर रिप्लेच्या माध्यमातून पाहूया आपण काय घडलं त्या ठिकाणी. या दरम्यान आम्ही पाहतोय एक अफलातून स्पर्धेचे अफलातून आयोजक शहबाज चाचा बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर आम्ही पाहतोय मॅडी सर आणि त्याच्यावर राहुलजी चव्हाण म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि या दरम्यान पाहतोय पुन्हा एकदा विकेटचं पतन. तर मॅडी सर आणि राहुल चव्हाण सर यांचे आगमन मला वाटतं मानकिडीची स्पर्धा उरकवून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. तर विकेट या ठिकाणी पाहतो आपण. सतरा धावेवरती आणखीन एक झटका आपण पाहायला गेला. तिसरा झटका अदनानला माघारी परतावं लागलं. हर्षदचा हा चेंडू आपण पाहायला गेला. तर समोर सापडला आमचा दामतचा उसामा यांनी बघितलं येऊन कुठे चेंडू लागला आणि तो लगेच म्हणाला समोर सापडला. तर जरूर आपण पाहतोय
एक चांगला विकेट, चांगली गोलंदाजी. हर्षद प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे रसाल साहेब यांच्याकडून. आता परत 3 विकेट झालेत म्हणजे 3000 रुपये. आणि इथे जर विकेट आला तर विकेट हॅट्रिक साठी होते 5000 आणि हा एक विकेट 3 म्हणजे तब्बल 8000 कमवू शकतोय हर्षद. नाही आपण पाहतो 8000 वाचवले रसाल साहेब तुमचे, 8000 वाचवले. तर मॅडी सर बघा प्रत्येक विकेटला 1000 रुपये होते म्हणजे 2 विकेट घेतले होते, 2000चं पारितोषिक लागलं त्याला. तर तिसरा आला असता तर तो एक विकेट 3000 आणि एक्स्ट्रा 5000 म्हणजे 8000 रुपये. अर्धी एंट्री फी लगेच सुटली असती. फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू किरण त्या ठिकाणी 1 बाउंड चेंडू उचलला जातो आहे. एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. दोन्ही पॉवर प्लेचे षटक आपण पाहिले गेले. अफलातून गोलंदाजीकर 3 विकेट प्राप्त केलेत. रेहमान माथेरान मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. हा जरूर इथे जर पारितोषिक लावलं तर रेहमान मला माथेरानला शोधायला जावं लागेल मला. 2 षटक आणि 19 धावा, 3 विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर सेकंड डाऊन होईल. इनिंग ब्रेक मध्ये विनंती असेल गावदेवी भडवल आणि केसीसी नेरल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लेट व्हायचं नाहीये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. एक अफलातून स्पर्धा पाहिली गेली. शैबाच्या भुवेरे गोरेगावची ती स्पर्धा, त्याच्या लाजवाब स्टेज, सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम आखला होता तुम्ही अफलातून. इथे गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज निलेश राजू नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला आहे तो अरफात. अरफात आहे. हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक आहे आणि इथे जरूर आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित थोडीशी गडबड घोटाळा आपण त्या ठिकाणी पाहिला गेला. तो मायमेचा खेळ झाला आणि त्या दरम्यान फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा इथे घेतल्या जातील. 2 धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज खऱ्या अर्थाने योगेशजी ढोले आपण पाहू शकता बदलापूर विभागातील 2 मोठे आवाज. बदलापूर समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांच्या शब्दावरती सर्व काही घडतं बदलापूर मध्ये आणि त्यांच्या शब्दाच्या पलीकडे कोणच काय करू शकत नाही आयोजनामध्ये. ते म्हणजे आमचे मॅडी सर, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राहुल चव्हाण सर, यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. ओरपी चेंडू ग्लास केला. चेंडूला डिपेक्स्टा कव्हर रिझन मध्ये जमीनला घासत पसून चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे. याला बोलतात मराठीमध्ये टांगा पलटी घोडा फरार. मिळणार हा चौकार चौकार चौकार. मानकिवली ते उद्योजक नंदुदादा कराले आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो तंटामुक्त अध्यक्ष मानकिवली दैविलीचे हनुमंत गवली साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याचं स्वागत केलं जात आहे एक धमाकेदार चौकाराने. ठोक डीजे. विदाउट प्रॅक्टिस फुल धमाका. अफलातून फटकेबाजी अरफातची. 9 चेंडू 25 धावा. वैयक्तिक खेळतो. धावसंख्या स्कोर कडे 29. 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहतोय. 2 षटक 3 चेंडूच्या खेळीनंतर ही धावसंख्या आपण पाहिली.
चौथा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट केले. डीपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक जरूर तैनात करण्यात आलाय आणि त्यालाही चेंडू बीट करतोय. इथे चेंडू होता फरार. पुन्हा एकदा ब्युटिफुल चौकार. चौकार लगातार चौकारची हॅट्रिक करत असताना आपल्या संघाला एक लाजवाब स्कोर वरती पोहोचवत असताना अरफात ठोक डीजे. प्रेम झालंय दामतकरांना अरफात वरती. काय फटकेबाजी आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. 5वा चेंडू असेल. गोलंदाज तयार निलेश. आतापर्यंत 4 चेंडू 14 धावा खर्च केल्यात. इथे आपण पाहतोय अपील जोरदार करण्यात आली आहे. वाईट चेंडू. तर जरूर आपण पाहतोय पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून पाहिला गेला चेंडू लेग स्टंपच्या किंचितचा बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतो. स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव आणि 12 प्लेअर आपण पाहतो. दुसऱ्या संघाचा म्हणाला खरंच वाईट आहे. हा असे 12 प्लेअर पाहिजेत. इथे अरफाच्या बॅट मधून बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी येतोय. कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आणि इथे खूप मोठा झटका असेल. अमश 11 दामत संघाला अरफात सारखा फलंदाज होतो. बाद 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात ठोक डीजे. आमंत्रित करूया गावदेवी बडवाल विपक्ष केसीसी नेरळ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. तर नवीन फलंदाज नबील अडाल आपण पाहतो मैदानात रवाना झाला. रेहान यांच्याकडून पारितोषिक लागलं जातं. नबील साठी 3 चौकार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे आपण पाहतो उर्पी चेंडू विरकावण्याचा प्रयत्न मंगेश होता त्या ठिकाणी. गणेश होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण केले जातात. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12च्या सरासरीने 36 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. श्री भैरवनाथ किरवली संघ आपण आलात मनापासून धन्यवाद. मला मगापासून पाहतो मी तोंड दाखवतात आम्हाला बार नाव कधी घेणार. जरूर घेतलं दादा. तर जरूर आपण पाहतोय आतापर्यंत 4 विकेट झालेत. म्हणजे आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाने इथे निलेशने पण 1000 रुपये कमवलेत. तरी 17 धावा खर्च केले असतील पण पॉकेट मध्ये रसाल साहेब यांचे 1000 रुपये. जरा हॉर्न द्या मित्र. सतरा फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी याच मैदानावरती रंगणार रजनी स्पर्धा डे नाईटची 7 स्टार चषक 2025. नो चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. भीमर फेकला चेंडू. गोलंदाज हर्षद वैयक्तिक दुसरा सांघिक 4थं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय नो. यानंतर एबीपी माझा न्यूज उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. राजूसाठी पण रेहमान भाई यांच्याकडून चौकार षटकासाठी 1000. इथे ओरपी चेंडू आणि फ्रीटचा चेंडू आपण पाहतो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. झेल जरूर पकडा होता पण इथे फ्रीटचा चेंडू त्याचा मोबदला या ठिकाणी राजूला भेटला 1 धावेने. मित्रांनो बघा 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी याच मैदानात रंगली जाणार 7 स्टार चषक 2025. 1,50,000 25 25 25 40 संघासाठी असेल स्पर्धा. प्रवेश फी असेल तिथे 13,500. संपर्क साधायचे
बबलू दादा नजे, संदीप गायकवाड, राजेश भोईर आणि 7 पण फक्त 3 ते 4 इंट्या फक्त बाकी आहेत मित्रांनो, कारण दामतच्या 8 संघ तिकडे असणार आहेत. 8 संघ. तिसरा चेंडू इथे चांगला चेंडू अपील दौडत होती. 42 स्कोर कार्ड वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात हर्षदने आतापर्यंत 2 विकेट 2000 रुपये कमवलेत. 12 धावा खर्च केल्यात, म्हणजे प्रत्येकी 1000 ला 6 धावा खर्च. इथे पुन्हा 10 रुपये चेंडू नबीलला बांधून ठेवलं, थांबून ठेवलंय मैदानावरती. बॅट आणि चेंडूचा टायमिंग होत नाहीये. नियंत्रण आपण पाहतोय चेंडूवरती ठेवता आलं नव्हतं पहिल्या चेंडूवरती हर्षदला, पण त्यानंतर पाहिलं गेलं अफलातून कमबॅक. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 42 स्कोर कार्ड वरती आहेत. इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काय पाहिजे अफलातून कमबॅक. एक चौकार आला, त्यानंतर लगातार चेंडू डॉट फेकले. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण खडेखडे केल्याचा प्रयत्न निघून गेला एसटी रक्षी हातामध्ये. डॉट चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथे सुरक्षित आपण पाहतोय चेंडू. 4 षटक या ठिकाणी समाप्त झाले. षटकात फक्त धावा आल्या त्या 6. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 42. शेवटचं षटक असणार आणि यानंतर टॉस साठी गावदेवी भडवल विपक्ष केसीसी नेरल. तर जरूर आपण पाहतोय एपीएल चालू आहे, आंबिवली परिसर लीग चालू आहे. तिथे हर्षद क्वालिफाय झाला आणि त्यातही चांगली कामगिरी त्याची, आणि इथेही चांगली कामगिरी करतोय. तुला हॉर्न दे जरा. दादा तो हॉर्न याच्यासाठी आहे का ते झोपलेल्या जागेवर पाहिजे, ते फिल्डर लगेच तयार व्हायला पाहिजे. तो हॉर्न आपण पाहतोय. सुदाम धुले गोलंदाजी मार्ग वरती. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अफलातून कामगिरी मी पाहिलं होतं भाकरीच्या पड्याच्या मैदानावरती. सुदामची जी गोलंदाजी पाहिली होती, संघासाठी विजय मिळवून दिला होता. 6 धावा डिफेंड केल्या होत्या. इथे पहिल्या चेंडूवरती विकेट आणि बोटाची जादू चालवतोय. कारण आपण पाहिलं गेलं गव्हर्नमेंट एक साईट चालवत होतो आणि तिथेही दिवसभर बोटांची जादू असते. आणि इथे आपण पाहतो मैदानावरती गोलंदाजी जादू दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आणि आमचे रसाल साहेब यांच्या खात्यातले 1000 रुपये अजूनही कट. 5 विकेट झालेत, अजूनही शिल्लक आहेत चेंडू 5. स्ट्राईकला गेला मुदस्सीर, नॉन स्ट्राईकला नबील. धावसंख्या 42. बराच वेळ झाला आपण पाहतोय धावसंख्या थांबले. आतापर्यंत आपण पाहिलं 5वा चेंडू असेल, कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. इथे आपण पाहतोय थोडासा शफलून गेल्याचा प्रयत्न होता, पंतांनी सांगितलं. आपण पाहतोय जरूर लेग बायची एक धाव या ठिकाणी पाहतो. लेट आहेत पण आमचे पंच थेट आहेत. त्यांनी सांगितलं लेग बायची एक धाव. हा, जोपर्यंत हरेश सर यांचा निर्णय येत नाही ना, डिसिजन येतो तोपर्यंत शांत बसायचं असतं. हा, आणि इथे नितेशजी तरे बोलतात जोपर्यंत हरेश सर मान हलवत नाही तोपर्यंत आम्ही पेन चालवत नाही. लेग बायची एक धाव आली. धावसंख्या 43. धावसंख्या थांबली होती. सुफियान भाई प्लीज सुदाम. तिसरा चेंडू असेल. इथे पाहतोय सुरेख फटका. लेग स्टंपला चेंडू होता. खराब चेंडूचा भरपूर समाचार.
चेंडू गेला सीमारेखा पार. फाईन डिझाइन मध्ये आलेला चौकार, सुंदर फटका. या फटक्याचे केला होता 8 तास. किती 47 होऊन दडीचे आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के. दिलाचे दिलदार आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के. थँक्यू मास्टर. हा सर्व म्हणजे आमचा एकच वादा, आमचा बबलू दादा. बबलू दादा आम्ही पाहिलं नेहमी कार्यरत असतात. स्टार्ट टू एंड या मैदानावरती उभे असतात. ओरपीच चेंडू बॅक टू बॉलर चेंडू होता. इथे थोडासा फंबल जरूर जाणवला, पण धावबादची विकेट या ठिकाणी घेतली जाईल. मुदासिरला माघारी परतावा लागेल. झटका दिला गेलाय तो 6वा पण धावबादच्या स्वरूपात होऊन दे. सर 12 वाजल्यानंतर दिदे मास्टर आमचा एकनाथ माली होतो. तिथे टॅप केला चेंडूला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. अफलातून गोलंदाजी 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या सुदामने. या सुदामने बाकरीच्या मैदानावरती आपण पाहतो 6 धावा डिफेंड केल्या होत्या. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 48. शेवटचा चेंडू इथे आपण पाहतोय तर फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. डॉट चेंडू पकडला जाईल. विकेट डॉट. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 48. 49 धावांची जी गरज असेल, धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल बघा. आमचे मॅडी सर, राहुल सर या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी विनंती करेल या ठिकाणी सेकंड इनिंगला आमचे तर जरूर योगेश ढोले सर यांना मी विनंती करतो, आपण नेक्स्ट मॅच जरूर पूर्ण मॅच आपण सेकंड राऊंड तर या जरूर आपण मॅडी सर यांना विनंती करतो आपण यायचे इकडे, आणि योगेश सर यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. आणि या मॅडी सर आवाज ऐकूया मॅडी सरांचा. बघा शेवटचा दिवस आम्हाला देणार नव्हते पण आज आलेत ते, आणि खऱ्या अर्थाने दामतकरांचं प्रेम आणि प्रेमाखातीर त्या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि ऐकूया आवाज, एक दमदार आवाज सर्वांचे लाडके मिस्टर मॅडी अर्थात महेशजी धुले सर यांचा. बेस वाढ. हॅलो चेक चेक. हॅलो चेक. हॅलो. चला मॅच चालू होण्या अगोदर आपण एक कॅश प्राइज आले ते या ठिकाणी सांगूया. आमचे सन्माननीय दिनेशजी रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या गावची टीम या ठिकाणी खेळते. त्यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय. प्रत्येक षटकारासाठी 2000, प्रत्येक चौकारासाठी 1000 आणि त्यानंतर चौकार हॅट्रिक साठी 4000 आणि षटकार हॅट्रिक साठी 6000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी रोख रक्कम दिली जाईल. दरम्यान जाऊया आपण नेक्स्ट टॉस साठी, ज्या ठिकाणी आपण पाहताय केसीसी नेरल आणि गावदेवी भडबल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. केसीसी नेरल आणि गावदेवी भडबल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉस साठी. अगदी आपण चालू मॅच या ठिकाणी पाहताय. धोत्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये दामत, अगदी घरच्या मैदानावरती दामत टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते इन ऍक्शन. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक एक चेक. हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो की या आपल्या शुभ हस्ते
राहुल चव्हाण सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी केसीसी नेरल आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी भडबल या दोन टीम मध्ये टॉस करतोय. हेड इज कॉल भडबल टीमचा. रिटर्न करूया आपण. हेड इज कॉल भडबल टीम. हेड डिसिजन फीडिंग. ओके, भडबल टीम ना टॉस जिंकलाय, फीडिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. जशी ही मॅच संपेल भडबल टीम आपण लगेच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये करा आणि आपण जाऊया. 3 षटकांची मॅच असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन 3 षटकांची मॅच असेल आणि जशी मॅचला होईल सुरुवात या आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातात आमच्या समूहामध्ये. मॅडी सर, मी थांबतो तुम्ही थांबू नका, पाहत राहा फ्रेंच चषक 2025 दामत. पुनश्च एकदा कॅश प्राइज आले तुमच्यापर्यंत पोहोचवतो दिनेशजी रसाल साहेबांकडनं. 1 षटकारासाठी 2000, 1 चौकारासाठी 1000, चौकार हॅट्रिक साठी 4000 आणि षटकार हॅट्रिक साठी 6000. ओव्हर टू मॅडी सर. धन्यवाद संदीपजी गायकवाड आणि धन्यवाद योगेशजी ढोले. चेक थोडासा आवाज. चेक, हॅलो चेक, कॉर्डलेसला आवाज वाढव. अमश 11 दामत आणि प्रतिस्पर्धी टीम धोत्रे तुम्हाला पाहायला मिळेल. 49 धावांची गरज या मॅच मध्ये. जय गावदेवी धोत्रे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पुनश्च एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. फ्रेंड्स ट्रॉफी अर्थातच फ्रेंड्स चषक 2025 चे दमदार आयोजन आहे. हॅलो चेक. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज मल्ला कैफ खोतला आपण पाहतोय, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. अमश 11 दामत आणि संघाचा सर सेनापती आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. त्याच्या बरोबर आपण पाहतो गोलंदाज गणेश आणि निलेश. ही सलामीची जोडी पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती येतात. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. कैफ खोत आजची शेवटची रजनी आणि दामत चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्क लाईनचा चेंडू. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं गणेश यांच्याकडे आणि आता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण सर या मॅचचा आनंद घेतात. फ्रेंड्स चषक गोरेगावचे लाडके आयोजक शैबाच्या बोबेरे हे सुद्धा आमच्या समवेत या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. नंदुशेठ कराळे आणि हनुमंत शेठ गवली यांचे आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. बॉल चालला वाडिश लॉंग ऑफला. 1 टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना टीम धोत्रे या संघाला अशी पापाने या ठिकाणी झेल टिपला तर सपवान DPL यांच्या तरफ से या ठिकाणी पारितोषिक देण्यात येईल 500 रुपयाचं. हे आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले. त्यांच्या वतीने आपण हे पारितोषिक देणार आहोत. ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट कुणाल मात्रे आमच्या समवेत जॉईंट आहेत. ओ आडव्या बाटे यावेळी समन पाहतोय. चेंडूला खेचलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सुद्धा बॉल जाईल ज्या ठिकाणी वॅकेंट एरिया होती आणि त्या ठिकाणी 1 टप्पा घेत बॉल सीमा पार. 4.
पाहायला मिळाले गणेशच्या बाटमधून. जर विकेट हॅट्रिक संपादित केली कोणत्याही गोलंदाजाने तर एसके ग्रुप यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अमश दामतचा संघ तुम्ही पाहतायत. कैफ खूद आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत कैफ. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो त्यांच्यावरती आक्रमण करण्यात आले. खऱ्या अर्थाने दामत म्हटलं तर भरपूर प्रेम करणारे काही व्यक्तिमत्व आमच्या समवेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत करू. आज आम्हाला या ठिकाणी एक मॅचची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ते खऱ्या अर्थाने आमचे खुरमबाई नजे यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच आमच्याकडे वळतात. मिस्टर हरीश कराळे यांना तुम्ही पाहतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मिळते. एक मॅच ऑलरेडी आम्ही कव्हर करून या ठिकाणी दाखल झालोय. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल मॅक्झिमम पॉवरफुल षटकार गणेशच्या बॅट मधून आलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पण आमच्या DRS मध्ये आपण पाहतो चेक करू आणि आमचे राजेश भोईर सांगतात एस इट इज फायर डिलिव्हरी आहे. बलतील धावा 6 धाव फलकावरती 17 धावा आहेत. कदाचित आपण पाहतो खेळाडू कक्षातून ती या ठिकाणी विनवणी करण्यात आली होती की बिमर चेक केला जाईल. कारण आमच्या टेक्निकल रूम मध्ये राजेश भोईर मॅन फ्रॉम मालेगाव तिसरे पंच ऑफिशियल आहेत. आणि आता शेवटचा अंतिम बॉल आणि धावत संख्या धाव फलकावरती 17 धावा आहेत. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते कुणाल या मॅच मध्ये. नितेश तरे ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत. जे कर्जत तालुक्याला सातत्याने आपण पाहिलं तर सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या सुंदर हस्ताक्षर सुंदर लेखणी पाहायला मिळते. शेवटचा बॉल हो यावेळेस आता इथे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती मिळतील आणखी 6 धावा एक्स्ट्रा रन्स. या ठिकाणी धाव फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 7. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो कैफ खूच आणि ते थोडस महागड आहे या मॅचसाठी. जय गावदेवी धोत्रे संघ आपण पाहतो 49 धावा संख्येचा पाठलाग करते. गणेशचा आपण विचार केला तर तब्बल 22 वरती तो नाबाद खेळतोय. जय गावदेव धोत्रे संघ 25 बॉल आणि आता 25 धावा संख्येचं इक्वेशन या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो बॉलर रन इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 25 धावांची गरज आहे आणखीन या मॅच मध्ये. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज कैफ खूच. राजेश भोईर आमच्या समवेत जॉईंट आहेत. ऑफिशियल पंच स्क्वेअर लीगचे बबलू यांना तुम्ही पाहतायत. मुख्य पंचाच्या भूमिकेत मिस्टर हरीश कराळे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आता मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. पायर माल या संघासाठी त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. बॅटची आतली कडा मागे चालला बॉल एस्टनच्या मागे अष्टरक्षक त्याला गॅदर करतात आणि तोपर्यंत डॉट बॉल. धावत संख्या आपण पाहतो धावत संख्या धाव फलकावरती एकंदरीत 24 आहे. आणि आता विजयासाठी 24 बॉल 25 धावांची गरज. 50 धावा संख्येचं लक्ष. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय तुम्ही संदीप गायकवाड यांना ऐकतायत आणि त्यांच्या समवेत योगेश ढोळे यांना तुम्ही ऐकतायत. अतिशय नामवंत समालोचक आहेत आज कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि या कर्जत बेल्टला बिलॉंग करणारे 2 ऑफिशियल कॉमेंटेटर तुम्ही पाहतायत ऐकतात त्यांना संपूर्ण 4 रात्रीमध्ये. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू कारण या ठिकाणी आम्हाला एक मॅच
एक इनिंग समालोचन करण्याची संधी त्यांच्या वतीने आम्हाला देण्यात आली. 24 बॉल आता 25 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये पुनश्च एकदा दामत गावाच्या एंड कडून हे षटक पाहायला मिळणार आहे. गुफरान षटक क्रमांक 2, 5 षटकांचे मॅच आहे. P2 मध्ये गुफरान राईट अमोर द विकेट ने बॅटची कडा मागे चालला. बॉल थर्ड मानला बाउंड्री लाईनच्या दिशेने. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर जाईल बॉल. धावा मिळतील 4. बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. जय गावदेव धोत्रे टीमला मिळतील धावा 4 आणि या चौकाराने संघ पोहोचलाय. एकंदरीत टीमची टोटल 28. आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोफरानला पाहिलं. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. बॅटची कडा लागली हलकीशी. बॅटला चुंबन घेतलं आणि आता या ठिकाणी मागे चाललाय. थर्ड मानला. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक SK ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येईल. अगदी आपण पाहतो अत्यंत सुरेख माहिती आपल्याला मिळते. पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल. धावा संख्या स्थिर आपण पाहतोय 28 धावा. 49 लक्ष्य या मॅच मध्ये. समीकरण होतं 24 बॉल 25 धावांचं आणि पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. चांगली बॅटिंग आपण पाहतो गणेश यांनी केलेली आहे. नॉन स्ट्रायकिंगला एक अनुभवाची शिदोरी आहे जय गावदेव धोत्रे संघासाठी, परंतु मॅच मध्ये आपण पाहतो त्याला साथ मिळतीये ती निलेशची. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग सुरुवातीला गणेशने केली आहे. अद्यापर्यंत 7 बॉल 22 धावांवरती ते खेळतात. म्हटलं जातं ना नितेश तेरे उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. या मॅच मध्ये 22 धावा तब्बल कुटण्यात आलेले गणेशच्या माध्यमातून. 29 धावा 29 विदाउट लॉस. अद्यापर्यंत 10 विकेट्स त्यांच्याकडे राखीव आहेत. हो यावेळेस बॅटची कडा मागे सेल टॉप. इथे आम्हाला माहिती मिळाली तब्बल एकंदरीत 6वा की 7वा संघ दामतचा मैदानावरती खेळतोय. येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला एकंदरीत 8 संघ दामतचे असणार आहेत. म्हणजे मी कॅल्क्युलेशन केलं की 96 100 पेक्षा जास्त खेळाडू या गावामध्ये असतील. आमचे बुमराह सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. आशिष बूम बूम बुमराह. खुरामबाई नजे यांचा भरोशाचा खेळाडू आहे. 29 राईट हँड आहेत खुरामबाई नजे यांचे. ओ लाईन चांगली आहे. पंचांकडे अशालभूत नजरेने पाहिले जरूर, परंतु पंच सांगतात की डॉट बॉल इट्स फेअर डिलिव्हरी. ब्लँक स्ट्रोक होता. ओ यावेळेस आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच हे वैशिष्ट्य राहिले ओमसई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट. क्वालिटी विथ क्लिअरिटी. सातत्याने हे दुहेरी संगम आहे या ठिकाणी काम करतात. माणकुलीमध्ये रोशन फराड 30 वाहिनी घेऊन यावेळेस बॉल चाललाय लॉंग गॉनला. कैफ खोद नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय टीम जय गावदेव धोत्रे संघाला. फलंदाज गणेश. बॅक टू द पॅव्हलियन का टीम धोत्रे संघाला. बीस धावांची गरज है नितेश या मैच में. हार और जीत आपकी सोच पर निर्भर है. मान लिया तो जीत और ठान लिया तो हार और ठान लिया तो जीत. आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 29 धावा बलकामध्ये आहेत या मॅच मध्ये. 18 बॉल 20 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जे गावदेव धोत्रे संघ सुद्धा हार मानायला तयार नाही आहे या मॅच मध्ये. जय गावदेव धोत्रे संघाला जिंकायचे जरूर, परंतु टीम आमश दामस संघाला हार नाहीये मंजूर. 18 बॉल 20 ची गरज. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक. पहिल्या षटकामध्ये 1000 होतं, दुसऱ्या षटकामध्ये 2000, तिसऱ्या षटकामध्ये 3000. हे SK ग्रुपचं प्रेम आहे.
त्यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज नबील षटक क्रमांक 3 मध्ये. आय थिंक सो चौथ्या षटकामध्ये 4, पाचव्या षटकामध्ये 5 होतील. हो, पहिला बॉल लाईन चांगली पाहायला मिळते. फलंदाज निलेश आपण पाहतो, जो मात्र वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 5 वरती नाबाद खेळतोय. अवघ्या 4 बॉल त्यांनी या ठिकाणी फेस केलेत. 17 बॉल 20 धाबांची गरज आहे. मॅच तुम्हाला दर्जेदार पाहायला मिळणार आहे. ग्रामीण क्रिकेटचा थरार का असो, हे तुम्हाला या मॅचच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळणार आहे. 17 बॉल आता 20 धाबांची गरज. राईट आर्म राऊंड विकेटने चेंडू घरंगळत राहिलाय. स्वतःच्या फॉलोड टू मध्ये मात्र नाबिल चेंडूला गॅदर करतायत. आणखीन एक डॉट बॉल या मॅच मध्ये जिंकायचं असेल टीम दामद संघाला, तर जास्तीत जास्त विकेट टेकिंग गोलंदाजी आणि डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. 16 बॉल 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. आता मात्र कमबॅक करते, वापसी करते टीम आमश दामद. हे सांगते धोत्रे संघाला, हे इलाका भी हमारा है और धमाका भी हमारा होगा. हो, यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल कॅरी करण्याचा प्रयत्न इथे मिस्टेक झाली आहे आणि आता 2 धावा सहज गतीने घेण्यात आल्यात. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि तिसरी धाव सुद्धा मैदानावरती कंप्लीट होते. ज्या धाबा वाचवायचे त्या धाबा अक्षरशः बहाल केल्या जात आहेत. असं वाटलं होतं नितेश तरे 1 धाव होणं कठीण आहे, झेल स्वीकारला जाईल, परंतु 1 नंतर 2 मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि दुसऱ्या मधून तिसऱ्या मध्ये सुद्धा कन्वर्ट करण्यात आलेले. आता मात्र या 3 धावा मिळतात, उपयुक्त ठरतील. टीम जय गावदेव धोत्रे संघाला या मॅच मध्ये 15 बॉल 17 ची गरज. या मॅच मध्ये क्रिकेटचा थरार तुम्हाला असाच पाहायला मिळणार आहे. शेवटचे 3 बॉल जर मात्र या ठिकाणी अप्रतिम राहिले ना गोलंदाज नाबिलचे, तर आमश दामद संघ सुद्धा या मॅच मध्ये डोकं वर काढेल. सामना तुम्हाला पाहायला मिळेल 2 टीम मध्ये बलाढ्य संघ आहेत. एका जंगलातील हे 2 वाघ आहेत. कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. 15 बॉल 17 ची गरज. फ्रेंड्स चषक दामद 2025 हे पर्व तुम्ही पाहतायत. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट. नाबिल यावेळेस बॅटची कडा मागे चाललाय. इथे झाली मिस्टेक. बॉल चाललाय दन 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 करत, जणू काही गवताच्या गालीच्याला आणि जमिनीला गुदगुल्या करत. बॉल सीमा पार. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. या ठिकाणी ऍड होत आहेत. थोडस कॉन्सन्ट्रेट करा डीजे मास्टर, कारण तुमची आणि आमची जुगलबंदी व्हायला हरकत नाहीये. 14 बॉल 13 ची गरज. ओ, यावेळेस ड्राईव्ह करत असताना मिडॉनला बीट करत बॉल चालला लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आमश दामद टीमचे कॅप्टन अर्थातच कैफ खोत आहेत. आपण पाहू शकता एका बाजूला फ्रेंड चषक गोरेगावचे मुख्य आयोजक, तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड चषक दामदचे आयोजक. एका बाजूला शहबाज चाचा बोबेरे, तर दुसऱ्या बाजूला खुरमबाई नजे चर्चा करत असताना ऑन स्क्रीन फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा नोचा इशारा देण्यात आलेला आहे. बीमर बॉल आणि आता मिळतील धावा या बीमर बॉल वरती. आणखीन 2 एक्स्ट्रा 2+1 DRS घेण्यात आलेले फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं, कारण आता बाय 1 गेट 1 फ्री या धावा मिळणार आहेत. पाहावं लागेल आमचे DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण चेक करू. तिसरे पंच राजेश भोईर सर, कर्जत ग्रामीणचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. इट्स नो बॉल 2+1 या ठिकाणी धावा मिळणार आहेत 3 आणि आता समीकरण सोपं झालंय. 13 बॉल 9 धावांची गरज आहे. चला मॅच कंटिन्यू करा. पंचांना विनंती राहील, नो बॉल देण्यात आलेला आहे. काही ऑन स्क्रीन हे प्रेक्षक तुम्ही पाहताय. टीम जल्लोष करते. आय थिंक सो विनिंग टीम असेल भोपेले. हो, क्या बात है. त्यांना माहिती आहे आजची अंतिम रात्र आहे. अभी नहीं तो फिर कभी नहीं. 13 बॉल 9 ची गरज आहे. रन आउटचा चेक करू. ओके, हरेश कराळे आम्हाला सांगतायत ऑफिशियल जे पंच आहेत 2 रिव्ह्यू एकाच वेळी घेण्यात आलेले आहेत.
थोडंसं आमचं लक्ष ऑन स्क्रीन कडे होतं, कारण त्या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेतात. 13 बॉल 9 धावांची गरज आहे. अमश 11 दामत वर्सेस जय गावदेव धोत्रे या टीम मध्ये ही लढत चालू आहे. सेफ असतील बासमन सुद्धा. 13 बॉल 9 ची गरज आहे. व्यवस्थित बाट ग्राउंडिंग केली ओपन क्रीज मध्ये, आणि आता हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य या ठिकाणी या वाहिनीचं. फार कमी वेळेमध्ये आपल्या नावाची चर्चा, आपल्या नावाची दखल घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला भाग पाडले त्याने. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता आणि आता त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्यात आले. 2 धाबा मिळतील या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. धाबा मिळतील 2 धोत्रे टीमला. 12 बॉल 7 ची गरज. सर्वांच्या आवडीचं समीकरण नितेश तरे 7-12, परंतु आता 12-7 आहे. 12 बॉल शिल्लक आहे, 7 धाबांची गरज. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, या ऐकूया डीजेच्या माध्यमातून. बारा बॉल आता 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 42 धावा फलकावत येत. 1 विकेट्स लवकर गमावले तरी सुद्धा एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बनवण्यात आली आहे. ओ लाईन चांगली आहे. गोलंदाज आपण पाहतो गुफरान येत आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये संघाच्या वतीने चौथा आणि वैयक्तिक हे दुसरं षटक आहे. पाहावं लागेल. लेग बाईस पंच दर्शवतात मिस्टर हरीश कराळे. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. पायरमाल टीमला सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न या खेळाडूने केलेला आहे. केपीएल स्टार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. चांगली माहिती आम्हाला मिळते. 11 बॉल 6 धाबांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार आणि धाबा मिळतील 4. कदाचित शबाच्याच्या बुबेरे आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न टीम जय गावदेव धोत्रे संघ करते या मॅच मध्ये. 2 धावांची गरज. याच गावचे ते दामाद आहेत आणि लाईन चांगली पाहायला मिळते. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. आज त्यांच्याच विनंतीला मान देऊन आम्ही दामद या नगरीमध्ये पोहोचलेलो. 9 बॉल 2 धावांची गरज या मॅच मध्ये. आमचा या स्पर्धेतील हा शेवटचा टर्न. फर्स्ट अँड लास्ट. ओ लाईन चांगली आहे. गुफरानला मात्र यासाठीच गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले, पाचारण करण्यात आले. 8 बॉल 2 धावांची गरज तरी सुद्धा काही कमालीचं कमबॅक त्यांच्याकडे. लाईन लेन मेरिट नुसार षटक. यावेळेस आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी. संदीप गायकवाड असतील, आमचे डोळे सर असतील, यांचा मनपूर्वक आभार. आमचे नितीश तरे यांचा मनपूर्वक आभार. ऑफिशियल लाईव्ह टेलिकास्ट ओम साई MTC स्पोर्ट्स मनपूर्वक आभार. आमचे खुरमबाई यांचा मनपूर्वक आभार. आणि आता सामना जिंकलाय टीम जय गावदेव धोत्रे संघाने. एंड इज वेल देन ऑल इज वेल. विजय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेव जय गावदेव धोत्रे संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम दामद. अमश 11 दामद.